देशाची राजधानी दिल्लीमध्ये उद्या 7 जागांसाठी मतदान पार पडतंय आणि त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। बातमी आपण पाहतोय नवी दिल्लीमधून। निवडणूक अधिकारी दिल्लीच्या मतदान केंद्रांकडे रवाना झालेत आणि या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। पाहूया। दिल्लीच्या 7 लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होते आणि त्या दृष्टिकोनातून मोठी तयारी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे। तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात जवान जे आहेत या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे। दिल्ली पोलीस त्याच्यासोबत वेगवेगळ्या संरक्षण दलाचे जवान जे आहेत यासाठी तैनात करण्यात येणार आहेत आणि त्यांच्या तुकड्या ज्या आहेत दिल्लीतील वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। एवढ्या मोठ्या गरमीमध्ये मोठं ऊन आपल्याला दिल्लीमध्ये पाहायला मिळते। 47 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान दिल्लीचं आहे आणि त्यामध्ये अंगावरती इतका जाड कपडा घालून हे जवान जे आहेत दिल्लीच्या या सगळ्या मतदानासाठी लोकशाहीच्या या पर्वासाठी तयार झालेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकतात की मोठ्या प्रमाणात दिल्ली पोलीस असो त्याचबरोबर बाकी देखील सुरक्षा जवान असो हे या ठिकाणी तैनात झालेले आहेत। हे जे मतदान होणार आहे दिल्लीच्या मालवीय नगर, कस्तुरबा नगर, दिल्ली कॅंट, आर.के. पुरम, न्यू दिल्ली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी दिल्ली हा अत्यंत VIP एरिया समजला जातो आणि या एरियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असो त्याचबरोबर काँग्रेसचे बडे नेते असो यांचं देखील मतदान आहे आणि या भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।